जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचे जे काही अपडेट आहे तर ते अपडेट व्हिडिओपर्यंत पोहोचवत असतो. आपल्याला माहिती आहे की टेट 3 परीक्षा होऊन बराचसा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी सध्या लोटलेला आहे. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन असेल, टेट रजिस्ट्रेशन असेल, सेल्फ सर्टिफाय संदर्भात तर ते सध्या बघा संपूर्ण उमेदवारांचं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. परंतु त्यानंतरची जी काही प्रक्रिया आहे जाहिराती संदर्भात असेल किंवा इतर जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल असेल पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा नेमका कधीपर्यंत या ठिकाणी पवित्र पोर्टल जी काही पदभरती आहे तर ती पूर्ण होणार, त्या संदर्भात जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल असेल किंवा मग महत्त्वाचा जो रोड मॅप असेल तो देखील सध्या बघा आपल्याला माहिती नाही. त्यासाठी आपल्याला माहिती आहे की जे काही मागच्या भरतीचा जर आपण इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये या ठिकाणी महत्त्वाचं जे काही उपोषण असेल, आंदोलन असेल तर ते सध्या करायला त्या ठिकाणी भाग पडलेलं आहे आणि त्यानंतरच जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेला गती देखील सध्या बघा आलेली आपल्याला पाहायला मिळते. तर आताची जी काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026च्या पदभरती संदर्भात महत्त्वाचा ह्या ठिकाणी अभियोग्यता धारकांच्या अस्तित्वाचा जो काही लढा आहे तर तो सध्या या ठिकाणी प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी आपल्याला जो काही लढा आहे तर तो लढा सध्या बघा लढायचा आहे आणि त्यासाठी महत्त्वाचं जे काही आंदोलन असेल किंवा ज्या काही महत्त्वाच्या त्या ठिकाणी मोर्चा असेल तर तो सध्या बघा या ठिकाणी आपल्याला सुरू करावा लागेल आणि त्या ठिकाणी जावं लागेल. त्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी जे काही तुषार देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली आणि महत्त्वाचं युथ स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाचं जे काही सध्या प्रत्यक्ष आंदोलन आहे तर ते आंदोलन पुणे ह्या ठिकाणी सध्या बघा होणार आहे. त्याच्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी जे काही उद्याच्या दिवसाला म्हणजे 9 मार्च 2026 पासून बेमुदत ठिय्या आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलंय. त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जे काही मागण्या आहे तर त्या मागण्या देखील सध्या बघा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरती संदर्भात जी काही स्पष्ट वेळबद्ध रोडमॅप जाहीर करावा. कारण शिक्षक भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की संपूर्ण लेंदी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये बराचसा कालावधी सध्या बघा जात असतो. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं शिक्षक भरतीची जी काही स्पष्ट आणि वेळाबद्ध रोडमॅप असेल तो सध्या बघा सादर होणे गरजेचं आहे. नेमकं ह्या कालावधीमध्ये जी काही जाहिरात असेल त्यानंतर एवढ्या कालावधीमध्ये जाहिरात त्या ठिकाणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही प्रेफरन्स लॉक असेल किंवा इतर ज्या काही प्रक्रिया असेल अशा पद्धतीने जो काही रोडमॅप असेल नियुक्तीपर्यंत तर तो सादर करणे देखील तितकाच गरजेचा आहे ह्या ठिकाणी शासनाच्या वतीने, जेणेकरून उमेदवारांना ह्याच्या संदर्भात बघा त्या ठिकाणी दिलासा मिळू शकतो. म्हणून महत्त्वाची या ठिकाणी एक नंबरची जी मागणी आहे ती म्हणजे ह्या ठिकाणी स्पष्ट भरतीचा स्पष्ट वेळबद्ध रोडमॅप जाहीर करावा. त्यानंतर दुसरी मागणी जी आहे तर ती मराठी शाळा वाचवा, शिक्षण वाचवा अशा स्वरूपाची आहे. 3 नंबरची जी काही मागणी आहे ती म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे कायमस्वरूपी भरती करा. बरोबर, कारण आपल्याला माहिती आहे की सध्या पवित्र पोर्टलच्या भरती प्रक्रियेमध्ये जे काही सध्या कंत्राटी शिक्षक असेल किंवा मानधन तत्वावरती शिक्षक असेल अशाचे बरेचसे शिक्षक सध्या नियुक्त झाले होते. तर आता तसं न करता पवित्र पोर्टल मार्फत जी काही कायमस्वरूपी जी नियुक्ती असेल किंवा कायमस्वरूपी भरती असेल तर ती ह्या ठिकाणी करा अशा पद्धतीची तिसरी मागणी आहे. त्यानंतर चौथ्या मागणी जी आहे ती म्हणजे टेट 2025 अंतर्गत 2026 पर्यंतची रिक्त पदे भरा. म्हणजे आतापर्यंत जी काही सध्या रिक्त पदं आहे 2026 पर्यंतची तर ती संपूर्ण रिक्त पदे भरा अशा आशयाची ह्या ठिकाणी एक मागणी सध्या घेण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची जी काही मागणी आहे ती म्हणजे कंत्राटी भरती बंद करा. बरोबर, ह्या जी काही मागणी इथं बघा देण्यात आली. त्यानंतर पुढची मागणी इथं आहे RTE कायद्यानुसार रिक्त पदे भरा. म्हणजे ह्या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत तर त्या सध्या काही मागण्या या ठिकाणी स्पष्ट स्वरूपात आपल्याला शिक्षक भरतीच्या निगडीत सध्या वगैरे इथं दिसत आहे आणि सर्वांना आपल्याला जी काही शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त पदे म्हणजे या ठिकाणी जी काही पदं असेल तर ती पदं भरली गेली पाहिजे आणि लवकरात लवकर शिक्षक भरतीची पुढील कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी सुरू झाली पाहिजे. त्यासाठी हे महत्त्वाचं जे काही प्रत्यक्ष आंदोलन आहे तर ते आंदोलन होणार आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी पुणे ठिकाणी बघा तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. त्यासाठी जे ठिकाण आहे आंदोलनाचे ठिकाण ते म्हणजे शिक्षण आयुक्त कार्यालय मध्यवर्ती इमारत पुणे ह्या ठिकाणी असणार आहे. आणि कधी असणार आहे तर ह्या ठिकाणी बघा 9 मार्च 2026 पासून बेमुदत ठिय्या आंदोलन सध्या असणार आहे. म्हणजे 9 मार्चला सध्या सुरुवात होणार आहे. जवळपास या ठिकाणी वेळ देखील देण्यात आली सकाळी 10 वाजेपासून. तर आपापल्या परीने आपल्या जी काही अभियोक्ताधारक आहे, कारण अभियोक्ताधारकांची संख्या आपल्याला माहिती आहे की 2 लाखपेक्षा जास्त संख्या आहे. तर प्रत्येकाने आपल्या जे काही नोकरीसाठी आपल्या प्रत्येकाच्या जे काही नोकरीच्या हक्कासाठी ह्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने सध्या बघा उपस्थित राहणं देखील आपली जी काही आहे तर ती सध्या बघा त्या ठिकाणी गरज भासणार आहे. तर लवकरात लवकर या ठिकाणी जे काही पोचण्याचा बघा प्रयत्न करा आणि जो काही आपल्या
हक्काच्या नोकरीचा जो लढा आहे तर त्या लढ्यामध्ये सहभागी होण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. तर ही जी लढाई तर ही आपल्या स्वतःसाठी असणार आहे, हे एक लक्षात घ्या. कारण शिक्षक भरतीमध्ये जोपर्यंत मागितलं जात नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणाला बघा मिळत नाही. म्हणून या ठिकाणी जो लढा आहे तर तो लढा सध्या सुशिक्षित तरुणांच्या अस्तित्वाचा लढा या ठिकाणी प्रत्यक्ष तुमची साथ पाहिजे. तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे युथ स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र आणि महत्त्वाचं तुषार देशमुखांच्या नेतृत्वाखाली जे काही हा लढा आहे तर हा लढा सध्या आपल्या अभियोक्ताधारकांच्या अस्तित्वाचा लढा इथं सध्या सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये बरेचसे जे काही इतर संघटना आहेत त्यांचे देखील सध्या आंदोलन त्या ठिकाणी पुकारण्यात आले. त्या अनुषंगाने आपण पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेऊ. तर सध्या सर्वात पहिलं जे काही 9 तारखेला म्हणजे या ठिकाणी सुरुवात होणार आहे ते म्हणजे महत्त्वाचं या ठिकाणी युथ स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. तर संपूर्ण अभियोक्ताधारकांनी सध्या साथ द्या. या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या देखील आपल्या ह्या ठिकाणी पूर्ण होतील. तर महत्त्वाचं शिक्षक भरती संदर्भात जो काही लढा आहे तर तो लढा सध्या बघा सुरू झालेला आहे. तर ह्या ठिकाणी तुमची उपस्थिती, तुमचं जे काही सध्या संपूर्ण अभियोक्ताधारकांची साथ इथं प्रत्यक्ष सहभाग होऊन सध्या बघा त्या ठिकाणी द्या, जेणेकरून जास्तीत जास्त संख्या राहिली तर त्या ठिकाणी ज्या काही मागण्या असतील तर त्या मागण्या देखील लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. तर सध्या महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भात जी काही अभियोक्ताधारकांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हा. एवढंच ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जे काही मेसेज आहे तसंच महत्त्वाचं या ठिकाणी आव्हान आहे तर ते करू इच्छितो. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. पुढील अपडेटसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलवर सहभागी व्हा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर महत्त्वाचा या ठिकाणी व्हिडिओ होता. तसेच जे काही शिव युनिटी फाउंडेशन असेल किंवा महत्त्वाचं संदीप कांबळे सरांचं नेतृत्वाखाली देखील आंदोलन जे आहे तर ते सध्या पुकारण्यात आले. त्या संदर्भात आपण सविस्तर पुढील व्हिडिओमध्ये जे काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघणार आहोत. तर सध्या तरी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे काही उपोषण असेल, आंदोलन असेल तर ते सध्या सुरू झालेलं आहे. ह्या ठिकाणी आता प्रत्यक्ष मैदानात उतरावं लागेल, प्रत्यक्ष मैदानात लढावा लागेल. तेव्हाच आपल्या शिक्षक भरतीला कुठेतरी जी काही गती असेल तर ती गती इथं येऊ शकते. तर सध्या सर्वांनी ह्या ठिकाणी सपोर्ट करा. जे काही तुम्हाला आव्हान करताय त्यांना सपोर्ट करा, जेणेकरून त्यांना देखील या ठिकाणी जे काही आंदोलनामध्ये जी सध्या पुढील प्रक्रिया करण्यासाठी त्यांना देखील सध्या जे काही उत्साह असेल तर तो त्या ठिकाणी येणार. तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, इतरांनाही देखील माहिती पोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त अभियोक्ताधारकापर्यंत सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षक भरती संदर्भात ज्या काही घडामोडी सुरू आहे ते सर्वांपर्यंत पोचल्या पाहिजे. तर त्या अनुषंगाने महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.